नागपूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात भ्रष्टाचाराचा एक प्रकार समोर आला असून फाईल मंजूर करून देण्याच्या नावाखाली एका शिपायानं चक्क कंत्राटदाराकडून लाच मागितली। या घटनेचा व्हिडिओ समोर येताच विभागात खळबळ उडाली आहे। माहितीनुसार कंत्राटदारानं तत्परता दाखवत लाच स्वीकारताना संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला। हा व्हिडिओ मुख्य लेखा तसेच वित्त अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच विभागात एकच खळबळ उडाली। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तक्रार तत्काळ जिल्हा परिषद सीईओ विनायक महामुनी यांच्याकडे पाठवण्यात आली। कोणताही विलंब न लावता त्यांनी संबंधित शिपायाला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले। सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात लाचचोरी मागे एखाद्या अधिकाऱ्याचे संगतमत आहे का याची चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून विभागावर कामाचा मोठा ताण आहे, जेणेकरून सरकारी निधी परत जाऊ नये। अशा संवेदनशील काळात भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस येणे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे। या घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कडक भूमिका घेत स्पष्ट संदेश दिले आहे की कोणीही कर्मचारी लाच मागत असेल किंवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावावर अवैध वसुली करत असेल तर त्याची तात्काळ तक्रार करावी। आता कोणालाही सूट दिली जाणार नाही। या कारवाईनंतर नागपूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून हा प्रकार संपूर्ण विभागासाठी एक कडक इशारा ठरला आहे। मॅडम मला बोलतील मला तुम्हाला सांगायला लागेल। सर्वांना मग लहान बिल बनवून ते परवडते ना आपल्याला। नाही, आमचे कसं छोटे मोठे बिल राहते 20च्या वरती। मॅडमचं मला इंटिमेशन आहे म्हणून म्हटलं कसं सांगू सांगा। अच्छा, तर आता किती द्यायचे तुम्हाला? म्हणजे 27 तारीख किती होते? 54 होते। 5000 रुपये 400 5000 रुपये देऊन द्या, मी करून देईन। 10 मोजून 1 2 3 4 5 500 रुपये मला द्या। 500 तुम्हाला बी द्यायला कॅशियरला द्या। तुम्ही त्यांना 500 रुपये पेमेंट टाकणाऱ्याला 500 रुपये मला। 500 रुपये कोणाला? कॅशियर चलन नितीन तुम्ही द्या तुमच्या हाताने, तसं तुम्ही नवीन आहे।